आमच्या हक्काची, अरे संस्था आमच्या हक्काची, अरे संस्था आमच्या हक्काची, आवाज दो, अरे आवाज दो, संस्था आमच्या हक्काची, संस्था आमच्या हक्काची. पेट्यांचा कारभार बंद झालाच पाहिजे, भ्रष्टाचारी कारभार बंद झालाच पाहिजे. संस्था राजकारणाचा अड्डा बनवणं बंद केलं. कोण म्हणतं देत नाही. एकजुटीचा आमच्या हक्काची. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीत राजकारण होता कामा नाही चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. संस्था तालुक्याच्या जनतेची, नाही कुणाच्या बापाची. संस्था तालुक्याच्या जनतेची, नाही कुणाच्या बापाची. गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. गुत्तेदारी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. गुत्तेदारी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. अरे हल्ला बोल, 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 हल्ला बोल. तानाशाही पे हल्ला बोल, गुंडागर्दी पे हल्ला बोल, भ्रष्टाचार पे हल्ला बोल. तू क्यों चुप है? हल्ला बोल. दाएं से बोल, हल्ला बोल. बाएं से बोल, हल्ला बोल. बोल मेरे बहनों, हल्ला बोल. यो सारे हल्ला बोल. और जोर से हल्ला बोल. डंडा लेके हल्ला बोल, झंडा लेके हल्ला बोल. और जोर से हल्ला बोल. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. भ्रष्टाचार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. भ्रष्टाचार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. घराणेशाही मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. श्रमिक एकजुट जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. सर्वपक्ष श्रमिक एकजुट जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. पीछड़ साहब चले जाओ, चले जाओ, चले जाओ. पीछड़ साहब चले जाओ, चले जाओ, चले जाओ. पीछड़ साहब चले जाओ, चले जाओ, चले जाओ. विश्वस्त मंडल चले जाओ, चले जाओ, चले जाओ. भ्रष्ट विश्वस्त मंडल चले जाओ, चले जाओ, चले जाओ. कार्यकारी मंडल चले जाओ, चले जाओ, चले जाओ. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अनुदानित कारभाराच्या विरोधात जे काही आंदोलन अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी बचाव कृती समितीच्या वतीनं छेडलं गेलं, त्यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले. आंदोलनही निर्णायक टप्प्यावर नेण्याचा आम्ही प्रयत्न केला, त्याच्या स्टेप ठरल्या होत्या. परंतु काही कॉलेज ट्रस्टीच्या वतीनं काही जणांना चर्चेला पाठवलं गेलं. खरं तर आम्हाला चर्चाच करायची होती, कारण चर्चा करून प्रश्न सोडवणं हे चळवळीचं ठरले. चर्चा करत असताना जे काही मुख्य ट्रस्टींनी पाठवलेलं त्यांचा जो कोणी कार्यकर्ता असेल त्यांनी इथं व्यक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी माईकचा ताबा घेतला. त्यानंतर त्यांनी बोलताना आंदोलकांचा जो काही सन्मान ठेवायला पाहिजे, त्या आंदोलनाची गरिमा जाणून घ्यायला पाहिजे, तसं न करता आत्तापर्यंतची जी झुंडशाही आहे, 40 वर्षे ज्या पद्धतीने त्यांनी कारभार केला त्याचा त्यांनी उत्कृष्ट नमुना दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ते जसे आम्हाला भेटायला आले होते म्हणजे ते उपकार करायला आले होते, आणि आम्ही सगळे साळसूद आहेत, साव आहेत, तुम्ही बसलेत म्हणून तुमच्याशी आलोय बोलायला, असा एकंदरीत त्यांचा आविर्भाव होता. इथं डॉक्टर राजेशजी नवले आहेत, विनयजी सावंत आहेत, दशरथजी सावंत साहेब आहेत, अशोकराव भांगरे आहेत, विजयराव वागचौरे, असे असंख्य कार्यकर्ते चळवळीचे इथं या धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत. आणि अपेक्षा काय, जर तुम्ही ट्रस्टी
ह्या तालुक्याच्या हितासाठी, ह्या शिक्षण संस्थेच्या हितासाठी सगळे जर काम करताय तर मग चर्चेला हरकत काय? जर तुम्ही काळं बेरं काहीच केलेलं नाहीये, तुम्ही लुटमार बिलकुल केलेली नाहीये, तुम्ही सगळं संस्थेच्या हिताचं काम केलंय ना, तर ते येऊन तुम्हाला चर्चा करायची, चर्चेला अडचण काय? परंतु ह्या सगळ्या जे मुख्य ट्रस्टी असतील किंवा जे आता त्यांनी कायमस्वरूपी ट्रस्टी केलेत, जे काही संचालक मंडळ आहे, तर यांना हे माहीत आहे की ह्या माध्यमातून आपण हा राजकीय अड्डा बनवला, ह्या लोकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे लोकांनी आपल्याला ट्रोल केलंय आणि आपण कोणत्या तोंडाने यांच्याशी चर्चा करायची हे मागणी करताय का घराणेशाही बंद झाली पाहिजे? हे तर कसं मग येत यांनी खोडावरच घाव घातल्यासारखा. मागणी काय आहे? नवीन सदस्य केले पाहिजे. अरे शिकलेले सवरलेले आले तर आपलं काय होणार? संचालक बॉडी बरखास्त केली पाहिजे आणि नवीन संचालक घेतले पाहिजे, जे आजीव सदस्य ते घेतले पाहिजे. ही जर मागणी आहे तर हे सगळं आपलं जे काही कॉलेजवरचं राजकारण आहे किंवा आतापर्यंत जे गलिच्छ राजकारण केलंय तसंही ते धोक्यात आलंय, ते अजून धोक्यात येतं याची त्यांना जाणीव झाल्यामुळं जाणून बुजून चर्चेमध्ये हे आंदोलन, ही चर्चा फिसकटावायची, आंदोलनं उधळायला लावायचं या हेतून काही माणसं पाठवली गेली आणि त्यांनी चर्चा नीटशी केली नाही. आणि म्हणून आता आम्ही निर्णायक भूमिकेवरती आलो की काही झाला तरी हा आंदोलनाचा मंडप सुटणार नाही. आम्ही सगळेजण जोपर्यंत हे चर्चेला येत नाही, हे आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या मान्य करत नाही, त्यातली प्रमुख मागणी आहे आमची घराणेशाही बंद करा. जे काही जी घटना दादासाहेब रुपवते असतील किंवा त्यावेळेला आदरणीय त्या काळचे आमदार यशवंतरावजी भांगरे असतील, ह्या बाकीच्या मंडळींनी जशी पारदर्शक घटना आहे ती घटना पुढे चालली पाहिजे. दुसरं, ह्या कॉलेजच्या किंवा ह्या अकोला एज्युकेशन सोसायटीचं ऑडिट झालं पाहिजे ही आपली दुसरी मागणी आहे. ऑडिट झाल्यानंतर एक त्रयस्थ यंत्रणेकडनं यांनी ऑडिट, आम्ही जो कोणी ऑडिटर देऊ त्याच्याकडून हे ऑडिट झालं पाहिजे. जर तसं ऑडिट झालं तर यांचे देवाणघेवाणीचे व्यवहार किंवा जे काही झालं ते पारदर्शीपणे बाहेर. ह्या आमच्या मुख्य ते 2 मागण्या आहेत आणि यांना जर त्या मान्य असतील तर त्यांनी आज चर्चेला यावं. त्यानंतर आम्ही हे आंदोलन थांबवू, त्याच्यानंतर चर्चा काही दिवसाची मुदत देऊ आणि मग दुसरा टप्पा ठरवू. परंतु जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत आम्ही कार्यकर्ते, मग डॉक्टर अजित नवले असतील, मी स्वतः, विनयजी सावंत, अजून विजय भवानी हे म्हणताय, तर आम्ही काही इथं हा मांडव सोडणार नाही, इथं मांडपातच बसून राहणार. सध्या सगळे कार्यक्रम बंद, पूर्ण वेळ आम्ही इथं देणार, कारण ही शिक्षण संस्था वाचली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी ही शिक्षण संस्था महत्त्वाची आहे. बाकीचे राजकारणाचं होईल ते होईल, परंतु आज हा मुख्य प्रश्न आहे आणि हे जर असंच यांनी चालू ठेवलं तर ह्या संस्थेचं भविष्यात वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. आजच त्यांनी मार्ग वाटवलं आणि म्हणून त्यांना चर्चेला यायचं तर यावं, नाहीतर हे आंदोलन असंच पुढं जाईल. त्याचा दुसरा टप्पा आहे सोमवारी 2 तारखेला. जर हे नाही आले तर त्यांचं जे काही कार्यालय आहे त्या कार्यालयाला टाळा ठोकलं आणि त्यावेळेला इथं हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते इथं उपस्थित असणार आहे. त्यांच्या उपस्थितीत 2 तारखेला टाळं ठोकलं. त्याचबरोबर त्यांना नाही तरी ऐकलं तर पुढं जी काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होईल. कार्यकर्ते जागोजागी रस्ता रोकोंची आंदोलनं करतील पूर्ण तालुकाभर. त्यानंतर ज्यांना कार्यकर्त्यांना जसं वाटेल तसं आंदोलन तयार केलं. मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झाला तर याला सर्वस्वी अकोला एज्युकेशन सोसायटीची जी आताचे विश्वस्त ट्रस्टी आहेत हे सगळे त्याला जबाबदार राहतील आणि हे आंदोलन असंच चालू राहील. ज्या कार्यकर्त्यांना कुणाला भेटायला यायचं असेल, कामं घेऊन यायची असतील तर मी इथंच आहे आता ह्या मांडवामध्ये. ज्यांना आंदोलनात सहभागी व्हायचं असेल त्यांनी या. आणि जर तुम्हाला वाटतंय की खरोखर अकोला एज्युकेशन सोसायटीचा हा अनागोंदी कारभार चालू आहे
तर तुम्ही सगळ्यांनी जसं 2019ला विधानसभेची निवडणूक हातात घेतली होती तसं हे आंदोलन तुम्हाला सगळ्यांना हातात घ्यायला लागेल. मायबाप भगिनींनो, ही तुम्हाला विनंती करतो. आणि हे आंदोलन किरण लामटेला विश्वस्त घ्यावं किंवा विनय सावंतांना विश्वस्त घ्यावं किंवा अशोक भांगरेंना विश्वस्त घ्यावं किंवा अजित नवलेला विश्वस्त घ्यावं यासाठी नाही आहे. तर हे आंदोलन खऱ्या अर्थानं ह्या संस्थेतला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी, अनागोंदी थांबवण्यासाठी, झुंडशाही गुंडशाही थांबवण्यासाठी आहे. म्हणून सगळ्यांनी सहभागी व्हावं ही विनंती करतो. भाऊसाहेब आंडे असतील या सगळ्या मंडळींनी स्थापन केली. 72 साली स्थापन केली, संस्था चालू राहिली, सभासद झाले, सगळं काही व्यवस्थित होतं. दादासाहेब आपल्यातनं गेले, लालचंद शाह गेले, किशोर साहेब ट्रस्टी झाले, आमदार म्हणून ते ट्रस्टी झाले, गायकर साहेब तिथे ट्रस्टी झाले, गोडगो पिचड आमदार झाले, त्यांनाही ट्रस्टी केलं. आणि नवीन ट्रस्टी करत असताना हा नियम आहे की तो डोनर पाहिजे, तो प्रोफेशनल चांगला पाहिजे, त्याची पर्सनॅलिटी चांगली पाहिजे, तो शिक्षण तज्ञ पाहिजे. या नियमाला बगल दिली आणि ट्रस्टी आपल्या मनाने नेमले. त्याचा आम्हाला विरोध आहे. या अकोला कॉलेजमध्ये जो भ्रष्टाचार झालाय, 40-45 लाख रुपये एका विद्यार्थ्याचे घेतले. 23 विद्यार्थी आता 2 महिन्यापूर्वी भरले, हे पैसे गेले पुढे, याचा आम्हाला हिशोब द्या. अरे त्या सेक्रेटरी होता, माजी सेक्रेटरी अकोला कॉलेजचे पांडे साहेब, तिथं खातं व्यक्तिगत खात्यावर 25 लाख रुपये जमा केले होते, त्याच्यावर पोलीस केस दाखल झाली पाहिजे. तुम्हाला पैसे देणार इथे हस्तक पाहिजे का? ही संस्था पैसे कमावण्याची नाही, ही संस्था आमच्या अकोला तालुक्यातील गोरगरिबांच्या मुलाला शिक्षण देण्याची आहे. माझा पुन्हा एकदा विश्वासांना सगळ्या मंडळाला माझा इशारा आहे, 5 तारखेपर्यंत तुम्ही निर्णय घ्या, नाही तर आम्ही जन आंदोलन उभू. डॉक्टर साहेब, आपण प्रत्येक गावागावात जाऊ, ही तालुक्याची जनता भेटू, ही संस्था जनतेची, ही जनतेच्या ताब्यात घेऊ, असंही आम्ही ठिकाणी सांगतो. टीचर साहेब, तुम्ही आदिवासीचं नेतृत्व म्हणता, आदिवासीचे नेते म्हणतात. कधी केली तुम्ही बिंदू नावावली? कधी केली तुम्ही? आदिवासींचे पोरं किती भरले? 15चा बॅकलॉग आहे डॉक्टर साहेब, विजू भाऊ. 9 SCचे बॅकलॉग आहे, NTA असे सगळे बॅकलॉग आहे. आणि तुम्ही म्हणतात आम्ही सर्वांना घेऊन बरोबर जाऊ. माझी नम्र विनंती आहे, 5 तारखेपर्यंत तुम्हाला मुदत आहे. डॉक्टर साहेब, चर्चा करायची यांच्या काय हातात आहे हो? आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे की आपण सगळ्यांनी राजीनामा द्यावा आणि मग आम्ही बसू. चांगले माणसं निवडा, आम्हाला यायचं नाही. मी तर माझा राजीनामा आजच द्यायचो, मला राहायचंच नाही यावर. एवढे तज्ञ माणसं असतील तर मी कशाला तिथं राहू पांडे साहेब. आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे, आपण सगळ्यांनी किशोर साहेबांना निरोप द्यावा, आपण राजीनामा द्या. आमचं म्हणणं नाही ही प्रायव्हेट लिमिटेड तुम्ही करू नका, सगळ्यांना घेऊन चला. ही संस्था आहे, मोठी केलेली, लोकांनी केलेली, एक पैवर उभी राहिलेली. तुम्ही काय डोनेशन दिले नाही इथं. आणि म्हणून नम्र विनंती आहे की ही या विश्वासाने राजीनामे दिले पाहिजे. डॉक्टर साहेब, सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले पाहिजे. आणि माझं म्हणणं एक आहे, अरे विधानसभेला ते होते तेच ना पदाधिकारी. अशोक भांगरे सोडला डॉक्टर साहेब, 1900 याच्यातला कोणीच घेतलं नाही. तिने सगळे कोण आहेत? भाजपमध्ये होते, कोणी काँग्रेसमध्ये गेले, कोणी राष्ट्रवादी झाले. असेच लोक सगळे फक्त त्यांना मानणारे त्यांनी गोळा केलेले, आणि म्हणून आमचा विरोध आहे. आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे पुन्हा एकदा, या कॉलेजमध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नका. शिस्तीने तुम्ही राजीनामे द्या आणि हे कॉलेज चालवण्यासाठी सहकार्य करा, एवढीच विनंती करतो. माझे 2 शब्द सांगतो. अकोला तालुका एज्युकेशन कृती समितीचे उपस्थित सर्व कार्यकर्ते, या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आदरणीय आमदार किरणजी लामटे, या तालुक्याचे ज्येष्ठ नेते माननीय दसरजी सावंत साहेब, त्याचबरोबर ज्यांनी या तालुक्यामध्ये सातत्य संघर्षाला सामोरं जाण्याचं काम केलं, ते अशोक भांगरे असतील, मेनानाथ पांडे असतील, डॉक्टर नवले असतील, चंद्रकांत सरोदे असतील, विजय वागचौरे असतील. ज्या वेळेस ही कार्यकारिणी जाहीर झाली, त्या कार्यकारिणीमध्ये
आम्हाला ते बाईट किंवा चर्चा होत होती, त्याच्यामध्ये उद्रेक जाणत होता. उद्रेक जाणवत असताना देखील आदल्या दिवशी तुम्ही पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये एवढे तुम्ही आक्रमक होते सगळे, तरी मी कार्य करण्याला विश्वस्ताला सांगितलं काही परिस्थितीत ह्या त्यांच्या भूमिकेला सामोरं जायचा प्रश्न भेटेल ना भेटेल, पण त्या प्रश्नाला सामोरं गेलं पाहिजे. म्हणून विश्वस्तांनी तातडीनं कार्यकारिणीची आणि विश्वासाची संयुक्त बैठक घेतली. प्राथमिक अवस्थेमध्ये त्यांना जरा बीपीचा त्रास झालेला आहे. प्राथमिक अवस्थेमध्ये तुम्ही बोला, तुमची जर भूमिका ते बोललं पाहिजे तर तुम्ही बोला, आणि जी अडचणी येईल त्यावेळेस मला बोला, मी देखील चर्चा करायला तयारी. त्यांची भूमिका आता असायची नाही, चर्चेने समस्या प्रश्न सोडवायची त्यांची तयारी, आणि आम्ही देखील त्याचबरोबर आहे. आम्ही 40 वर्ष राजकारण केलं, कधी हव्या झाला नाही, आणि आजही या मिनिटाला आम्ही राजीनामे फेकून देऊ, पण त्याला पद्धत असली पाहिजे. कोणी भेटायला की आमचं मोजमाप करणार असेल तर आम्ही अजिबात मागे जाणार नाही. अरे पत्रकार परिषदेमध्ये व्यक्ती शिक्षणापासून इथपासून तुम्ही चर्चा करताय, माझं मत आहे जाधव साहेब घेऊन जा. आंदोलनाची सर्वांनी खाली बसून जा, खाली बसून जा, खाली बसून जा, सर्वांनी खाली बसा. आम्हाला आता या सगळी आम्हाला कोणाशी चर्चा करायची नाही.